नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाटात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा खुनाचा अतिशय क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्हा अखेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. 29 मे 2026 रोजी तिलारी घाटातील जंगल परिसरात 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोस्टमार्टम अहवालात डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आणि हा खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कर्नाटक आणि गोवा येथील तब्बल 199 बेपत्ता महिलांची माहिती तपासली. तसेच शेकडो सीसीटीव्ही फुटेज बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान तिलारी घाटातून गेलेल्या एका संशयित कारची माहिती मिळाली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बेळगाव ते हुबळीपर्यंत सुमारे 110 किलोमीटरचा माग काढला. अखेर शिनोळी परिसरात सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गंगावा सत्ताप्पा हंचमनी या 25 वर्षीय महिलेचा तिलारी घाटात खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात यल्लावा कर्णावर, बसवराज कर्णावर आणि लंगमाप्पा अंकलगी या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चंदगड पोलीस करत आहेत. या उत्कृष्ट तपासासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपास पथकाला 50,000 रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सत्यस्पर्श न्यूजसाठी कार्यकारी संपादक विनोद पवार.